हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सुंदर समय हे सुरेख समय ट्रिग्नोमेट्री मधून. आणि कसलं समय बघा, सिद्ध करायचंय. म्हणजे आपल्याला माहिती आहे लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड दाखवायचंय. तुम्ही बोलणार हो आत्ताच याच्या पूर्वी आपण 2 सम बघितले, तुम्ही बघितलं असेल ना. नॉन टेक्स्चुअल सम आहे, ते टेक्स्टबुक मध्ये नाहीये. म्हणजे आपल्या जॉमेट्रीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पण आहे. म्हणजे बाहेरचं सम आहे, पण तुम्हाला माहित आहे अप्रोच. पहिल्यांदा काय करायचंय आपल्याला, या सम जे आहेत, या प्रकारचे जे सम्स आहेत, याच्यासाठी साईड सिलेक्शन करावं लागतं. म्हणजे कोणतं साईड घ्यायचं, लेफ्ट हँड साईड घ्यायचंय की राईट हँड साईड घ्यायचंय. आता ते कसं करायचं सांगितलंय ना मी. बघा, पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे प्रायमरी रेशोज मी म्हटलंय काय असतं, साइन आणि कॉस. आणि जे बाकीचे उरलेले जे रेशोज आहेत ते आहे टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. त्याला आपण म्हणूया सेकंडरी रेशोज. व्हेरी गुड. आता हे जे रेशोज आहेत प्रायमरी आणि सेकंडरी, हे आपल्या डिस्कशनसाठी आहे, बुकमध्ये नाही लिहिले. ओके. आणि साईड सिलेक्शनसाठी काय करायचं, एक मेथड काय, पहिल्यांदा जा आणि बघा कोणत्या साईडमध्ये सेकंडरी रेशोज आहेत ते सिलेक्ट करा. मी सांगणार ओके आपण लेफ्ट हँड साईडला गेलो, तिकडे साइन ए आहे ते प्रायमरी, कोसेक ए आहे सेकंडरी रेशो, सेक ए आहे सेकंडरी रेशो. ओके. तुम्ही आता राईट हँड साईडला बघितलं, तुम्ही सांगणार इकडे पण टॅन आणि कॉट आहे, सेकंडरी रेशोज आहेत. म्हणजे दोन्हीकडे सेकंडरी रेशोज आहेत. आता काय करायचं, अशा वेळी त्या साईडला सिलेक्ट करा जिकडे आपण जास्त कॅल्क्युलेशन म्हणजे जास्त स्टेप करू शकतो. आता चला लेफ्ट हँड साईडला बघा, आपण बघितलं साइन ए प्लस कोसेक ए द होल स्क्वेअर आहे. म्हणजे ते ए प्लस बी द होल स्क्वेअर फॉर्म मध्ये आहे. म्हणजे आपण तिकडे एक्सपॅन्शन करू शकतो. एकच नाहीये, अजून एक ब्रॅकेट आहे. म्हणजे आपल्याकडे लेफ्ट हँड साइड मध्ये आपण जास्त स्टेप करू शकतो, ही शक्यता आहे ना. त्यामुळे आपण लेफ्ट हँड साइड सिलेक्ट करूया. हे समजलं आता. व्हेरी गुड. सिलेक्शन इम्पॉर्टंट आहे. आता लेफ्ट हँड साइड सिलेक्ट केलं, ओके, लिहून घ्या ते. आणि आपल्याला माहित आहे जेव्हाही आपण ह्या प्रकारचे सम करतो, आपल्याला 3 आयडेंटिटीज आणि 5 जे रिलेशन आहेत त्यांचा वापर करावा लागतो. म्हणजे ते लिस्ट तयार आहे. व्हेरी गुड. चला आता बघूया कसं करायचं. मी म्हणणार माहित आहे, फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल, तिकडे ब्रॅकेट आहे ते एक्सपॅन्शन करावं लागेल. म्हणजे ते साइन ए प्लस कोसेक ए द होल स्क्वेअर, ते कशा प्रकारचे, ए प्लस बी द होल स्क्वेअर. आणि आपल्याला माहित आहे ए प्लस बी द होल स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे याप्रमाणे आपण त्याला एक्सपॅन्ड करूया. चला, साइन ए प्लस कोसेक ए आहे तो होल स्क्वेअर, म्हणजे साइन ए आहे आपलं फर्स्ट टर्म म्हणजे ए आहे, आणि कोसेक ए ते आपलं बी आहे सेकंड टर्म. तर पहिल्यांदा काय ना, ए स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर ए प्लस नंतर काय 2 इंटू ए इंटू बी म्हणजे 2 इंटू साइन ए इंटू कोसेक ए प्लस नंतर काय बीचं स्क्वेअर म्हणजे सेकंड टर्मचं स्क्वेअर म्हणजे कोसेक स्क्वेअर ए. एवढं सोपं होतं ना. तसंच तुम्ही सेकंड ब्रॅकेटला बघितलं तर ते पण तसंच आहे, कोसेक ए प्लस सेक ए द होल स्क्वेअर, ए प्लस बी द होल स्क्वेअर. त्याला पण एक्सपॅन्ड करा तसंच. म्हणजे काय येणार आहे, कॉस स्क्वेअर ए प्लस 2 इंटू कॉस ए इंटू सेक ए प्लस सेक स्क्वेअर ए. व्हेरी गुड. झालं एक्सपॅन्शन. व्हेरी गुड. आता याला सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय करताना तुम्ही बघा इकडे आपल्याकडे जे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत, काही ट्रिग्नोमेट्रिक रेशो त्यांचे स्क्वेअर आहेत. साइन स्क्वेअर आहे, कॉस स्क्वेअर आहे, कोसेक स्क्वेअर आहे, सेक स्क्वेअर आहे. नेहमी जेव्हा आपण एक्सप्रेशन बघतो आणि तिकडे जर ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे स्क्वेअर आलेत ना, तर काय आठवणीत आलं पाहिजे, आयडेंटिटी. व्हेरी गुड. ते लक्षात ठेवायचं. ओके. तर तुम्ही सांगणार आता आपण कंबाईन कसं करूया, ग्रुपिंग करूया. साइन स्क्वेअर एच्या बरोबर काय घेतलं पाहिजे, बघा बघा बघा, तुम्ही जाणार कॉस स्क्वेअर ए घेऊया. साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर आपण एकत्र आणलं म्हणजे आपण पहिलं आयडेंटिटी यूज करू शकतो. व्हेरी गुड. सुपर स्मार्ट ना. तर स्वतःहून समज. पुढे जाऊया. सेकंड टर्म काय तिकडे, 2 इंटू साइन ए इंटू कोसेक ए लिहूया, प्लस 2 इंटू साइन ए इंटू कोसेक ए. तुम्ही सांगणार कोसेक ए तर सेकंडरी रेशो आहे, त्याला प्रायमरी रेशो मध्ये लिहूया. म्हणजे काय देणार, रिलेशन यूज केलं, काय ते 1 अपॉन साइन ए लिहा तिकडे. व्हेरी गुड. आता तुम्ही सांगा जसं हे टर्म होतं तसंच अजून एक टर्म आहे ना, ते लिहूया आपण. काय ते प्लस 2 इंटू कॉस ए इंटू सेक ए म्हणजे प्लस 2 इंटू कॉस ए इंटू सेक ए. सेक ए त्याला लिहूया 1 अपॉन कॉस ए. परत आपण रिलेशन यूज केलं. व्हेरी गुड. आता काय राहिले, तुम्ही जरा अजून 2 टर्म्स राहिलेत ना, कोणते ते, कोसेक स्क्वेअर ए प्लस सेक स्क्वेअर ए. लिहून घ्या त्याला, कोसेक स्क्वेअर ए प्लस सेक स्क्वेअर ए लिहिलं. ओके.
आता पुढे काय करायचं तुम्ही सांगणार आता फर्स्ट आयडेंटिटी यूज होणार. ओके तुम्ही हे लिहिलंय ना सेकंड टर्म बघा नाही याच्यामध्ये काय आपण सिम्प्लिफाय करू शकतो का तुम्ही सांगणार हो साइन ए न्यूमरेटरला साइन ए डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशन आहे तिकडे कॅन्सल व्हेरी गुड. तसंच अजून एक्साइटेड झालं ना इकडे कॉस ए आणि कॉस ए कॅन्सल व्हेरी गुड. चला आता लिहूया आता काय तिकडे साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए आहे म्हणजे फर्स्ट आयडेंटिटी काय आलं तिकडे 1 पण आपण आयडेंटिटी यूज केलंय वापर केलाय म्हणजे ते रिझन मध्ये लिहायचं फर्स्ट आयडेंटिटी लिहिलं ओके. नंतर काय 2 into 1 आलं 2 व्हेरी गुड प्लस 2 into 1 काय आलं 2 प्लस ओके आता काय कोसेक स्क्वेअर आहे प्लस सेक्स स्क्वेअर. आता नेहमी समजून घ्या मी सांगितलं ना लेफ्ट हँड साइड सोडवतोय कशासाठी राईट हँड साइड आणण्यासाठी बरोबर ना. म्हणजे राईट हँड साइडला बघत राहायचं तिकडे काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे त्याप्रमाणे त्या लेफ्ट हँड साइडला सोडवायचं लक्षात ठेवा. ओके आता कोसेक स्क्वेअर ए आहे त्याला आपण काय लिहूया ओके तुम्ही सांग ना कोसेक स्क्वेअर ए म्हणजे थर्ड आयडेंटिटी त्याचं व्हॅल्यू आहे ना कोसेक स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर ए का लिहितोय कारण आपल्याला राईट हँड साइडला कोसेक स्क्वेअर ए नको म्हणजे त्याचं व्हॅल्यू पाहिजे आणि त्याचं व्हॅल्यू आपल्याला थर्ड आयडेंटिटी मधून मिळणार आहे ते आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर ए लिहून घ्या तिकडे लिहिलं प्लस आणि ते रिझन मध्ये लिहा ओके प्लस सेक स्क्वेअर ए तुम्ही सांगणार हो ते पण नको आपल्याला राईट हँड साइडला म्हणजे त्याचं व्हॅल्यू पाहिजे कुठून येणार सेकंड आयडेंटिटी 1 प्लस टॅन स्क्वेअर ए आणि ते रिझन मध्ये लिहा समजलं का या रिझन मध्ये आपण तिन्ही आयडेंटिटी यूज केलंय लिहिलंय का आपण यूज केलं तिकडे त्यामुळे ते लिहिलंय मी सांगितलंय म्हणून नाही ओके. चला आता राईट हँड साइडला बघा आपल्याला काय पाहिजे 7 पाहिजे कॉन्स्टंट जे आहे तिकडे नंबर जे आहेत त्यांना ऍड करूया काय ते 1 प्लस 2 3 3 प्लस 2 5 5 प्लस 1 6 6 प्लस 1 7 आलं 7 वाव एक्साइटेड आहे ना लिहून घ्या 7. आता काय राहिलंय प्लस कॉट स्क्वेअर ए प्लस टॅन स्क्वेअर ए प्लस कॉट स्क्वेअर ए प्लस टॅन स्क्वेअर ए तेच पाहिजे ना पण तुम्हाला लिहिताना प्लस टॅन स्क्वेअर ए पहिलं पाहिजे लिहा पहिलं प्लस टॅन स्क्वेअर ए लिहा त्याच्यानंतर प्लस कॉट स्क्वेअर ए लिहा म्हणजे झालं काय आपल्याला इक्वल टू राईट हँड साइड आलंय म्हणजे आपण इकडे लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड सिद्ध केलंय. तर मला सांगा स्टार्टिंगला जेव्हा आपण हे सम बघितलं त्याला त्यावेळी आपल्याला वाटलं असेल 7 कसं आणायचं काही दिसतच नाही तिकडे 7 कसं येणार आहे ओके. आता समजलं कसं म्हणजे सोडवताना तुम्ही लॉजिकली लिहित जा का लिहितोय मी सांगितलं म्हणून लिहायचं नाही समजलं ना तर तुम्ही स्वतःहून केलं ना म्हणजे एकदम सोपं होतं तेच सांगतोय ते जी प्रोसेस आहे ते फॉलो करत जा म्हणजे आपल्याला स्वतःहून या टाईपचे सम सोडवता येणार आणि ते तुम्ही कॉन्फिडेंट आहात आता. पण सम झालं का नाही ना मी सांगितलं सिद्ध केल्यानंतर परत ते क्वेश्चन रिपीट करा ते इम्पॉर्टंट आहे तरच कम्प्लिशन होत आहे. आता तुम्ही कॉन्फिडेंट आहात तुमचे जे मित्र आहेत खास मित्र आहेत शाळेत बाहेरचे ते पण कॉन्फिडंट झालेच पाहिजेत म्हणजे त्यांच्याशी पण हे शेअर करा ओके. आणि तुम्हाला तर आवडलंच आहे तुला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलंय ना नाही केलं तर आता सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम सकट फ्रॉम ट्रिग्नोमेट्री. तोपर्यंत शिकत राहा स्माइल करत राहा शेअर करत राहा.